परिसर स्वच्छ, परिसर देखना, परिसर शांत, मंडप चांगला, सिस्टम चांगलं, गायक वादक मंडळी सगळी चांगली, ऐकणारी चांगली. असं नियोजन करण्यासाठी पुष्कळ वर्ष घालावं लागतात. आदरणीय विठ्ठल बाबा बसलेले आहेत. आमचं दररोज फिरायचंच काम आहे. आज इथे, उद्या तिथे, उद्या तिथे, दररोज मोठी मोठी नियोजनामध्ये कार्यक्रम आपण करत असतो. परंतु या सप्ताहानं बाळसं धरलेलं आहे. एकदम लवकर, म्हणजे इथे येणाऱ्या भजने बाळसे धरतील यात नवल नाही. इथे मिलिटरीत भरती करायचं असेल तर 8 दिवस इथं पाठवायचं त्याला पिंपळडोळीला. अक्षयदादाच्या आणि आमच्या दिदीच्या ताब्यात त्याला भरती केलं. 7 दिवसात त्याची डेअरी छातीपेक्षा मोठी होती. म्हणजे भरतीमध्ये काही कमतरता असली, शरीराची काही कंटेन्स कमी असले तर पिंपळडोळीत सप्ताहात पाठवलं पाहिजे. आज तर भाजी अतिशय सुंदर होती म्हणतात. आस्वाद घ्यायचा राहिला, इच्छा अजून बाकी आहे. भगवंताने ठेवलं तोपर्यंत तर खाऊ. कारण मला भीती वाटायला लागली विठ्ठल बाबा यावर्षी एवढी मोठी कार्यक्रम झाले आणि एवढे मोठमोठाला हार घातले लोकांनी. मला खरंच भीती वाटायला लागली. मला असं वाटायला लागलं की हे माझं वर्ष शेवटचं आहे की काय. खरंच वाटायला लागलं. मला वाटलं सुरुवातीलाच हार तुरे मान सन्मान हा योग्य नसतो. आणि ज्यावेळेस शेतात पीक चांगलं येत असतं ना, जुनी लोक म्हणायचे यावर्षी जातं की काय कोणी घरातलं. म्हणून माझ्या छातीवर यावर्षी मोठे मोठेच हार आहेत, मोठे मोठे हार आहेत. मला भीती वाटायला लागली की मी जातो की काय. एकदा या डोंगरात आल्यावर मला वजन कमी झालं होतं. म्हणलं या डोंगरात नसतील आता हार असे, या डोंगरात काय असणार आहे. आणले तर सागाचे पानं आणतील, परंतु स्पेशल हारावाला, आणि तोही हार मानत नाही. खामगाव कुठं, जामगाव कुठे, गाव रामगाव कुठं, खामगावहून गडी धावत पळत हाराचे तुरे घेऊन इथपर्यंत पोचता झाला. आणि या हाराचं ओझ आज टाकल्यावर छातीवर जास्तच भीती वाटायला लागली. विडाला विडाला बाळसं धरलेला सप्ताह आहे. काही गावामध्ये बाळसं लवकर धरतच नाही, कारण तेवढी व्यवस्था नसते. त्याचं संगोपन, बीजारोपण, संगोपन, संवर्धन, सगळ्या गोष्टी, त्या रोपट्याची जर निगा राखली तर रोपटं झाड लवकर मोठं होत असतं. तसं 3ऱ्या वर्षाचं हे सप्ताहरूपी बाळ अगदी सुंदर झालेलं आहे, गोमटं झालेलं आहे, गोंडस झालेलं आहे. हा असं वाटत नाही की 3 वर्षाचा सप्ताह आहे. ज्यांच्या रसाळवाणीतून आपण कथा कीर्तन श्रवण करीत आहात ते आदरणीय श्री हरिभक्तीपरायण, ज्यांनाही आम्हाला आकार देण्याचं काम केलं, आमचे श्री आदरणीय विठ्ठल बाबा धोतर्डीकर, ते कीर्तनामध्ये या ठिकाणी हजर आहेत. हे त्यांचं मनाचं मोठेपण आहे. दिवसभर कथा करून कीर्तनात बसणं अंतःकरण विशाल असावं लागतं. विडाला विडाला आणि या गावामध्ये भरपूर फॅन आहेत त्याचे. तसं फॅनची काही गरज नाही आता हिवाळ्यात, पण तरी काही टेबल फॅन असतील, काही सिलिंग फॅन असतील, काही ते उधार भेटणारे फॅन असतील, ते गहू उपनायचे 6 महिन्यानं पैसे द्या. साधारण फॅन नाहीत ते. बऱ्याच माणसाची टकलं पडायला कारण ते फॅनच आहेत. पहिलेच कच्चे केस, आणि ते फॅन लावला तरी थ्रेशरचा आहे का, थ्रेशर आहे का, प्रेशर आहे. त्या बऱ्याच माणसाची टकले पडले त्या फॅननं. असे आमच्या संजू महाराजाचे भरपूर फॅन आहेत या गावात. काही टेबल आहेत, काही सिलिंग आहेत, काही तसे आहेत. आणि भरपूर दिवसापासून या गावाचं नाव ऐकून होतो. कधी जायला मिळेल, कधी जायला मिळेल, कधी जायला मिळेल. एकदा तारीख घेतली आणि परत काही कारणास्तव थोडं रद्द झालं. म्हटल्यानंतर म्हटलं असं वाटलं की पुन्हा चान्स नाही. विडाला विडाला भगवंताने तो योग जुळून आणला. आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण जे कीर्तनकार आहेत, भागवत कथाकार आहेत, गणेश पुराण, शिवपुराण आणि भागवत पुराण, रामायण कथा, सगळ्या कथा जे करतात आमचे श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज खडसे बाबा, हे सुद्धा कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत. आदरणीय आमचे संदीप महाराज खराळे आहेत. ताल सम्राट आमचे अभिषेक महाराज आहेत. टाळ्या वाजवा एकदा सगळ्या मंडळींसाठी.
विशेष म्हणजे आमचे जिवलग मित्र ताल सम्राट जगन्नाथ महाराज बोडखे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही शिस्तबद्ध लेकरं, त्यांचे गुरु हजर नसूनही लेकरं लाईनीत येत आणि लेकरं लाईनीत आणायसाठी संस्थेत घालावं लागतात. विडाला विडाला तुमच्या लेकराला फक्त घरी आंघोळ करून गंध पावडर लावेपर्यंत 2 मिनिटं फक्त उभं राहा म्हणा आणि राहील तर मला फाशी द्या. एका बाईनं आंघोळ घातली, पॅन्ट हातात दिली, ते चड्डी घेऊन बाहेर गेलं, झालं जिंग 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 जिंगाट झिंगाट गेलं दुसऱ्या गल्लीनं. बाई एका गल्लीनं हे एका गल्लीनं. कुठं सापडाव श्यामे आता ते. बरं सापडलं तर चड्डी हरपली, आता कोणाची घालाव त्याला चड्डी. गावात सगळे पुतळेच होते, म्हणजे काय पुतळ्यावाल्याची चड्डी काढता. नाही जमलं, पॅन्टच सापडली नाही, नवऱ्याची होती ती जाय ना. श्यामे 2 बसत होती, नवरा लहान नव्हता, माझ्यापेक्षा डबल पिस्टनचा होता. सांगा एवढी पंचायत आहे. 2 तास कीर्तनामध्ये ही लेकरं तुमच्या समोर उभे, जीव का तू जशीच्या तशी उभे शिस्ती, तरी त्यांचा बाप हजर नाही. बाप म्हणजे गुरु हजर नाही, तरी त्यांची लेकरं हजर नाहीत. याच्याकरता वळण लावण्यासाठी कथा कीर्तन असतात, संस्था असतात, हे नियोजन असतं. विडाला विडाला आणि म्हणून आज अभंग घेण्याची इच्छा झाली. बरं खरंच सांगतो, सद्भावाने सांगतो, असं वाटलंच नव्हतं 3रं चरण हे असेल. परद्रव्य परणारी झाले विषाची परी, पण तरी सुद्धा लहान तोंडी मोठा घास घेतला गेला. श्री तुकोबराया क्षमा करा. अभंग फार सुंदर आहे. श्री जगद्गुरु तुकोबराया वर्णन करतात. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुकोबराया म्हणतात आम्ही एकच मालक आमच्या हृदय सान्निध्यामध्ये स्थिर केला. या हृदय संपुष्टामध्ये एकाच अधिराज्य आहे. याच्यात इतर देवता बसूच शकत नाहीत. बसतो आणि या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवतो तो म्हणजे महामहिम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. त्यालाच आम्ही चित्तामध्ये जागा दिली, तोच आमच्या चित्तामध्ये बसू शकतो. मागेही तोच होता, आजही तोच आहे, अनंतर कालातही राहील आमच्या चित्तावर फक्त त्याचंच राज्य. विडाला विडाला आणि या भागामध्ये मोठी मोठी साधू संत झाले. त्या साधू संतांनी त्याचं चिंतन केलं महाराज. हल्लीच्या काळामध्ये 2 टिपणं जरी बसले तर असं वाटते आपला संप्रदाय वेगळा असला पाहिजे. त्यांची पेन निघतात, 2 टिपणं पाठ, पेन त्या गुरुची. आपल्या भागातही काही साधू झाले, त्यांनी नाही काही वेगळं काढलं. अक्षयानंद सरस्वती महाराजांचं स्मरण झालं मला या परिसरात आल्यानंतर. महान सत्पुरुष या भागामध्ये राहिले, स्थिर झाले. या भागामध्ये गावागावामध्ये खेडापाड्यामध्ये ते फिरले, पण वेगळं काही काढलं नाही. संपूर्ण विदर्भामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये समर्थाची भक्ती सगळीच लोक करतात. पण गजानन महाराजांनी वेगळा पंथ काढला नाही. आज कोणाचे उपरणे वेगळे, कोणाचे शर्ट वेगळं, कोणाचं धोत्राचं काठ वेगळे, कोणाच्या संस्थेची जॅकेट, कोणाचे काय वेगवेगळेच पद्धती. कोणाचे कॉलर लाल, कोणाच्या हिरव्या, कोणाच्या पिवळ्या, कोणाच्या गडावरची पद्धती वेगळी, कोणाच्या फडावरची पद्धती वेगळी, कोणाची स्वतःची पद्धती वेगळी. सगळ्या साधू संतांनी एकच पद्धती धरली, ती म्हणजे विठ्ठलाला चित्तात धरणे. विडाला विडाला समर्थ सद्गुरू गजानन महाराज काहीही करू शकत होते. वारकरी संप्रदायाला जोड देता येईल एवढा संप्रदाय उभा करू शकत होते. सगळ्यांच्या हृदय सिंहासनावर गजानन महाराज अधिराज्य आहे. गजानन महाराजांना मानत नाही. गजानन महाराजांच्या आधी संत मुंगसाजी महाराज होऊन गेले. ओवाळो परमहंस मुंगसाजी राणा. आम्ही त्या घराण्यातलेच आहोत मुंगसाजी महाराजांचे. आनंदी आनंद चरण देखोनी मना. ओवाळो परमहंस मुंगसाजी राणा. एखादा जरी एका गावात एक ओळखीचा झाला तर अख्खा सप्ताह आपण हायजॅक करतो. एक माणूस ओळखीचा झाला. मुंगसाजी महाराजाचे शिष्य माहिती करून घेता कोण कोण आहेत. पुंडलिक बाबा गोरेगावकर,
अक्षरशः संपूर्ण विश्वाची जडणघडण करण्याची ताकद पुंडलिक बाबामध्ये होती. एवढे शिष्य होते, पण मुंगसाजी महाराजांनी काहीच अस्तित्व या समाजावर काहीच गाजवलं नाही. आपली हुकूमत गाजवली नाही. केवढे शिष्य होते. अरे आदरणीय महाराज येतात त्या परिसरातून. गांधीला गोळ्या लागणार होत्या, नथुराम गोडसे बंदुकीनं गोळ्या मारणार होते. संत पुंडलिक बाबाने गोरेगावच्या मंदिरामध्ये बसून, मूर्तिजापूरच्या आश्रमात बसून आधीच सांगायला सुरुवात केली होती, बुडं गोळ्या खाते, बुडं गोळ्या खाते, बुडं गोळ्या खाते, बुडं गोळ्या खाते. लोक आश्रमातले बुडे पाहू लागले, कशाच्या दमाच्या गोळ्या खातात. संजीव महाराजांनी नवीन गोळ्या सांगितल्या, म्हणे ध्यानाच्या गोळ्या भेटतात, आमच्या जवळ पाहिजेत त्या. म्हणजे मलाही पाहिजेत. कधी कधी एखाद्या बारीनं ध्यान राहत नसलं की ध्यानाच्या गोळ्या भेटतात. सगळेजण म्हाताऱ्याकडे पाहू लागले, बुडं गोळ्या खाते, बुडं गोळ्या खाते. 5 मिनिटामध्ये रेडिओवर बातमी आली, गांधीला नथुराम गोडसेनं उडवलं. जर महाराज हत्याकांड तिथं घडतं आणि माहिती जर इथं मिळत असेल, एवढे शिष्य मुंगसाजी महाराजांची या परिसरात असून मुंगसाजी महाराजांनी काहीच हुकूमत गाजवली नाही कोणावर. विडाला विडाला अरे याच परिसरामध्ये आष्टूल पाष्टूल आहे ना. संत शंकरसिंग महाराज याच परिसरामध्ये फॉरेस्ट गार्ड ऑफिसर होते, वन परीक्षक अधिकारी होते. भगवद्गीतेचं पारायण चालू होतं. एके दिवशी इंग्रज अधिकार घोड्यावर बसून आला आणि भगवद्गीता अशी रुळाने उडवली. तो माजलेलाच होता इंग्रज अधिकारी. आणि ज्याच्याकडे सत्तेचं बळ असतं, सत्ता श्रीमंती असते, तो उन्मत्तपणाने वागत असतो. शंकरसिंग महाराजाची भगवद्गीता रुळाने वरी फेकली. शंकरसिंग महाराजांनी वरच्यावरी भगवद्गीता जल्ली. अरे शंकर, तुला एकच काम करता येईल, एक तर भगवद्गीता वाचता येईल, नाहीतर ड्युटी करता येईल. दोन्ही काम करता येणार नाही, तू सरकारी नोकर आहे. शंकरसिंग महाराजांनी रुबाबात उत्तर दिलं, साहेब मी नोकरी सोडू शकतो, आई नाही. गीता माझी आई आहे, आईला नाही सोडू शकणार मी. असा रुबाब कुठे गेला आपला? नाही रुबाब आपल्याला. आणि तिथून गमन केलं. मुंगसाजी माऊलीचे चरण पकडले. वाटेत जाणारे जिवंत लेकरं केले, मृत्युमुखी पडलेले लेकरं जिवंत केले. दिंडीमध्ये कुठं कोण्या घरचा जर काही मुक्कामाच्या ठिकाणी अनाकल्पित घटना घडली तर शंकरसिंग महाराजांनी ती सहज निपटावी, इतकी शक्ती शंकरसिंग महाराजामध्ये होती. संत सुखदेव महाराज, शंकरसिंग महाराज, संत गोपालेश्वर महाराज, घोगले बाबा, सकुबाई माई महाराज, महाराज राजा किनीचे, ही सगळी संत, रामचंद्र महाराज वजेगावकर, एवढी संत शिष्य त्यांची झाली तरी मुंगसाजी महाराजांनी या जगावर हकीकत नाही गाजवली, भक्ती केली पांडुरंगाचीच. विडाला विडाला गजानन महाराजांची भक्ती पहा महाराज. व्याधी वारून केले कैका संपन्न, करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. ओ विठ्ठल दर्शन, भवसिंधू आतरण्या नौका तव चरण. स्वामी दास गणूंचे मान्य करा कवन. जय देव जय देव. अवतार कार्य समाप्त करायचं होतं संत गजानन महाराजांना. आधी दर्शन करून पांडुरंगाचं आले. बॉसला हिशोब द्यायला गेले. विटेवरचा देव म्हणजे जगदानी जगदीश जगजेठी आहे. तो सगळ्यांचा आधी राजा आहे, सगळ्यांचा देवाधी देव आहे. आणि म्हणून समर्थाने सांगितलं की पांडुरंगा, तू दिलेलं शरीर सार्थकी लावलं विदर्भवासियांच्या. या विदर्भामध्ये टाळ वाजत नव्हता, या विदर्भामध्ये भक्ती होत नव्हती, या विदर्भामध्ये लोक कोंबडी खात होती, या विदर्भातली लोक दारू पित होते, या विदर्भातली लोक अनेक वाम मार्गाच्या हारी गेले होते. म्हणून तुम्ही मला या विदर्भात पाठवलं होतं. पांडुरंगा, तुम्ही दिलेला चार्ज मी पूर्ण केला, तुम्ही दिलेली जबाबदारी पूर्ण केली. आता आज्ञा द्या समाधीस्थ होण्यासाठी. पांडुरंगाचं दर्शन करून आले आणि नंतर शेगावला समाधी घेतली समर्थ गजानन महाराज. एवढे सत्पुरुष झाले, स्वतः देव स्वरूप होऊन इतर देवाच्या आहारी नाही गेले. आणि आमची काही बावळट वेगवेगळ्या पंथाकडे आकर्षित होतात.
मला जर इथून अमेरिकेपर्यंत सगळी संपत्ती सोनं नाणं सर्व जरी दिलं आणि म्हटलं ख्रिश्चन होतं का तरी होणार नाही, अजिबात होणार नाही. न म्हणूया देवा निकासी टाळ्या वाजवा. आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणूया देवानिकांशी. इतरांना आम्ही देवही म्हणणार नाही, इतका एकविध भाव आपला पांडुरंगाच्या विषयी असला पाहिजे. आणि आम्ही वेगवेगळ्या देवांना आपल्या आहारी जातो, वेगवेगळ्या उपासना करतो. नवनवीन डिजिटलायझेशन जसं झालं तसं नवनवीन देव बदलतो आपण. हे उत्सव सोहळे याच्याकरताच असतात. पांडुरंगाची भक्ती दृढ या उत्सवाने या परिवाराने होत असते, सप्ताहाच्या सत्संगाने होत असते. आणि म्हणून श्री जगद्गुरु तुकोबरा आपला एकविध भाव या अभंगातून प्रतिपादन करतात. श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा बाणा फार करारी आहे आणि सडेतोड उत्तर देण्यामध्ये श्री जगद्गुरु तुकोबरा माहीर आहेत. तुकोबरा म्हणतात आम्ही चित्तामध्ये एकालाच जागा दिली, इतरांना नाही. आणि तसंच असलं पाहिजे. म्हणून राजकारणातही असलं तर एकनिष्ठ असलं पाहिजे पक्षाशी, नाहीतर हल्ली फार अवघड परिस्थिती आहे. एक पत्रकार एका बाईच्या घरी गेला, नेत्याच्या घरी. नेत्याची बायको पुढं आली बाईट देण्यासाठी. तशी ती माईकवर बाईट देत होती आणि नवरा घरी आला की त्याला फाईट देत होती. नेत्याची बायको म्हणजे तशी. एक पत्रकार घरी आला आणि विचारलं, म्हणे मॅडम आपले मालक आज संध्याकाळी कोण्या गाडीतून वापस येतील? त्यांनी सांगितलं जाताना तर गेले एका गाडीत, पण येताना कोण्या गाडीत येतील सांगता येत नाही, कारण त्यांच्या दिवसाच्या 3 गाड्या असतात. म्हणजे गाडी एकदा, घडी एकदा, कमळ एकदा, निशाणी एकदा, बाण एकदा. सकाळी जाताना एका गाडीत आणि येताना जर एका गाडीत येत असेल, अशी लाचार लोक राजकारणातही नसली पाहिजेत आणि भक्तीमध्येही नसली पाहिजेत. विडाला विडाला श्री तुकोबरा एक धरला चित्ती म्हणण्यामागे फार मोठं कारण आहे. एकच धरला का, बाकीचे का नाहीत धरले? कारण त्रिभुवनात एकच देव आहे, बाकीचे नाहीतच. एकच देव आहे, एक 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 एक. बाकी सदैव सौम्येदमग्रे असित. सृष्टीच्या पूर्वीही ते परमतत्व होतं, आजही आहे, अनंतर कालात राहणारे. आणि तो एकच देव आहे. याच्या व्यतिरिक्त देव म्हणून घेण्याची कोणाचीही पात्रता नाही. आणि म्हणून पांडुरंग परमात्माच सर्वश्रेष्ठ देवाचा देव असल्यामुळे श्री तुकोबरांनी एक म्हटलं, विडाला विडाला विठाला. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं, म्हणून त्रिभुवनी तू एकू. वा किती सुंदर सिस्टम आहे पहा. तुझ सारे खानादिकू, तुझा महिमा लौकिकू ज्ञानशिवानू. म्हणून त्रिभुवनी तू एकू. ज्ञानोबराय म्हणतात पांडुरंगा तिन्ही त्रिभुवनामध्ये फक्त तू एकच आहे. देवासारखा दुसरा कोणीच नाही, अजिबात नाही. जो आहे तो फक्त विटेवरच आहे. बाकीचे सगळे नष्ट होणारे आहेत, बाकीचे सगळे काळाचे आरे आहेत. तोही पुनरावृत्तीच्या मापाशी गजाला. ब्रह्मदेव जरी म्हणत असाल तुम्ही तरी त्याला न चुकती पुनरावृत्तीचे डोळसे महाराज वर्णन करतात. त्याला ही पुनरावृत्ती आहे, अर्थात ब्रह्मदेव ही जीवच आहे.
उंच भोगाशी संलिप्त असला बस उंच भोग भोगतो एवढंच फरक आहे. बाकी देव म्हणून घेण्याची पात्रता फक्त पांडुरंगामध्ये आहे. एक विडाला ते अवताराची काही प्रकार सांगितलेले शास्त्रामध्ये. आणि परिपूर्ण तमस्वयं श्रीकृष्ण नान्य एव ही परिपूर्णतम भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्या श्रीकृष्णच विटेवर येऊन उभे राहिलेले आहेत. पुंडलिकाचे भावार्था गोकुळ येऊन झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. आणि म्हणून महाराज म्हणतात तो एक फक्त देव आहे. उडाला 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 असताना बाकी काहीच जाणायची गरज नाही जगात. एकम विज्ञातेन सर्वम विज्ञातम भवती. माझे श्रीगुरु भाऊ नेहमी सांगायचे एकम विज्ञातेन फक्त एकच जाणा, बाकीचं काही जाणायचं काम नाही. एकम विज्ञातेन सर्वम विज्ञातम भवती. बस एक जाणा. एक उदाहरण सांगतो तुम्हाला लक्षात येईल. बाकीचं कसं वेर सगळा पसारा आहे. एक राजा होता, फार सुंदर उदाहरण सांगायचे बाबा वक्ते बाबा. एक राजा होता, राजाला 500 बायका होत्या. किती होत्या? 500. आता 500 म्हणणं बिन मोठं कर जाते. एक राजाने, या राजाला एक बायको होती म्हणलं तर त्याला आनंद होते. फार कठीण गोष्ट आहे. आता ज्याचं नाव राजा आहे त्याला बिन राणी भेटते का नाही? फार मोठं अवघड परिस्थिती झाली. आणि आता कीर्तनकारांनी तर बायकांवर बोलायच नाही पाहिजेत. उलट माझा नेहमीच वेगळा अजेंडा असतो. मी तर ज्यांची लग्न झाली नाही ना त्यांच्या बाजूने उभा राहत असतो. आणि माझं म्हणणं आहे ज्यांचे लग्न जुळले नाहीत त्याने माझ्याकडे आम्ही 100-500 रुपये कधी उसने देतो त्याला. आणि बुडीत कधीच मागणार नाही त्याला. तुम्ही ध्यानात घ्या, ज्यांची लग्न राहिली त्यांना फिरून बोलत जाऊ नका. त्याला कोण आहे आपल्याशिवाय? कोण आहे त्याला? आपल्याला जर ताण आला तर बायको म्हणते खोबऱ्यात तेल लावू. त्या दिवशी आमचा घसा खरखर करू लागला. तर वातावरण वेगवेगळ्या गावचं वेगवेगळं पाणी आहे. सगळंच असं डोंगर दऱ्यातलं थोडं काही पाणी असतं ओरिजिनल. गावगावचं पाणी फार वेगळं असतं. तुमच्या गावचं पाणी चांगलं आहे. पाणी चांगलं, भाजी चांगलं. मुस्लिम समाजाचा राजीक भाई जर भाजी बनवते तर या गावच्या पाण्यासारखं पाणी दुसरं कुठं असणार आहे? आणि म्हणून 4 गावची लोक इथं पाणी प्यायला यायला लागले. आमचे देवकती सर पांडुरणा, विनोद भाऊ, आलेगाव, हारसुद्धा आलेगावून येतात महाराज. आलेगाव नाही, त्या गावाचंच नाही, सगळे गाव आले. पिंपळडोळीला सगळे गाव आलेगाव. हे सगळी मंडळी हार तुरे घेऊन जर इथं येतात तर हे जीवन धन्य करून घेण्यासाठी येतात. विडाला विडाला म्हणून बायको म्हणे अहो तुमचा कीर्तनकाराचं फार कठीण काम आहे हो. ते म्हणू लागली मृदंगाचार्य आमचे वाजव वाजव त्याचे हात दुखतात.
त्याची बायको हात दाबत असेल नाही का? म्हटलं हो. जे नर्मदा परिक्रमा करतात आमचे विठ्ठल महाराज येणार आहेत 23 तारखेला, त्यांच्यासाठी मी 20ला आलो. त्यांचं नाव सांगितल्यावर या 2 विठ्ठलाची उपकारच आहेत आमच्यावर. आणि मग त्यांनी सांगितलं की नर्मदा परिक्रमा करणाऱ्याचे पाय दुखत असतील, त्यांची बायको पाय दाबत असेल नाही का? मी म्हटलं हो. म्हटले तुम्ही भागवत करता, कीर्तन करता, तुमचा गळा बोलू बोलू दुखत असेल, मी दाबू का? मग मी हो म्हणतो का? तेव्हापासून 6 महिने झाले बायकोला मी एक शब्द बोलत नाही. बोलाय पाहिजेत का? बोलाय पाहिजेत? हॅट बोलत नाही. फक्त घरी गेल्यावर पाकिट दाखवत असतो. पाकिट पाहिलं की पळतच येते. अशी जसं एखादं जागलीवर शेतात कुत्रं असतं, भाकरी नेणाऱ्याची गाडी जरी वाचली तर पळत येतं. आमचं घरचं बिना दरवाज्याचं, जातानी पाहत पण नाही, येतानी खिडकीतून आल्या अशाची पळतच येते बाबा. समजत बिन नाही तिला काय मिळे, कोण्या खिडकीतून पाहावं का काय. त्या दिवशी दरवाजा उघडून यायचं तर खिडकी उघडून येऊ लागली. म्हणलं ए रंभा, याला गजल लावेल पुढं. गजल इतकी नको उतावळ हो, हे पाकिट तुझ्याच जवळ द्यायचं मला. हे रे मला कोण येते याशिवाय, हे पाकिट तुलाच द्यायचं. आणि म्हणून ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांच्या बायका काळजी करतात. ज्यांची लग्न राहिली त्यांना कोणीच नाही हो आपल्याशिवाय, शपथ. आणि म्हणून कधीच त्याला मी कधीच ज्यांची लग्न राहिली ना त्यांना माझ्याकडून खरंच जाहीर सांगतो, पैसे न्या उसने मी मागणार नाही. देणं घडल तर द्या बुवा, कारण त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. आता फार लोक त्यांची खिल्ली उडवतात. अजिबात खिल्ली उडवू नका. आता त्यांना आपले बांधव म्हणून त्यांना आता सांभाळा. फार गोष्ट कठीण झाली. 500 बायका म्हटल्यावर इथून सगळा फाटा फुटला हो, आंबाची फाटा. लक्षात घ्या महाराज, 500 बायका होत्या राजाला. किती सांगा पोरी हो, किती बायका होत्या? ओ इनेकरी किती होत्या? हां, असे टिकले लावल्यावर बायका भेटतात का? आता गोड वाटते टिकले लावणं. असे टिकले लावलं, अरे बायका तर लय खराब आहेत भाऊ. भेटल्या तर जे भाग्यवंत याला भेटल्या. इथून पुढं ही अशी बायको असते असा लेख लिहावा लागेल. फार कठीण गोष्ट आहे. बायका ज्याला भेटल्या त्यानं दररोज मारुतीबाला नारळ फोडत जा की बाबा काही संकट येऊ दिलं नाही, आमच्या मधात संकट येऊ दिलं नाही. कारण संकट पळवणारे म्हणूनच तर मारुतीराय असतात. चला, आणि मग अरिष्ट काही आलं नाही पाहिजे, सगळ्या गोष्टी चालतात. ह्या आपला नेहमीचाच विषय सांगणं चालू आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. 500 बायका होत्या. 500 बायका असल्यामुळे राजाने ऑफर दिली. प्रत्येकाला ऑफर द्यावं लागते सगळ्यांना. कधी कधी काही गावासाठी ऑफर असते. 7 दिवस हजर आहेत संजय महाराज इथं, ऑफर ही नाहीतर कुठं 2 दिवस, कुठं 3 दिवस, 7 दिवस ऑफर आहे. आदरणीय विठ्ठल बाबा कीर्तनातही येत आणि भागवतातही येत. आणि तुमच्या इथं मंदिरं झालं पाहिजे. इतकी सगळी झजून राहिली, इतकी सगळी जण झटपट घेऊन राहिली, इतकी सगळी खटपट घेऊन राहिली. कशासाठी? ऑफरमध्ये बसली पिंपळडोळी. उडाला उडाला राजाने सांगितलं की चला आपल्या 500 बायकांना दिवाळीची ऑफर, मेगा ऑफर द्या. प्रधानजी जा आदेश काढा. प्रधानजी फिरले, सगळ्या बायकांना सांगितलं काय पाहिजे ते मागून घ्या, काय पाहिजे राजेसाहेब देणार आहेत. आणि मग बाया म्हणल्यानंतर काय मागतील महाराज? एक एक वहीचा कागद दिला, पेन दिला, काय पाहिजे ते त्याच्यात लिहायचं. आणि एक डब्बा बॉक्स ठेवला होता स्टेजवर. त्या डब्बा बॉक्समध्ये आणून टाकायची चिठ्ठी, गोपनीय. तुम्हाला काय पाहिजे ते राजेसाहेब देतील. आणि मग बक्षीस वितरणाचा दिवस आला. जगातल्या सगळ्या वस्तू आणून ठेवल्या महाराज, काय काय पाहिजेत त्या. सगळ्या 499 बायकांनी वेगवेगळ्या वस्तू मागितल्या बक्षीस वितरणाच्या दिवशी. मग त्यांनी त्यांच्या आईवडिलांना बोलवून आणलं. चला आज मी राजाला काय मागणार आहे, चालव माय तू, मम्मी तू चाल ग. मी आज मस्त चिठ्ठीमध्ये राजांना काहीतरी मागितलेले दिवाळीची ऑफर. आणि मम्मी आलं तर काही कामच नाही. मग लाडक्या बहिणी हाफ तिकीट झाल्यापासून सगळ्या मम्म्या एस टी येणंच आहेत. आणि हे लाडके भाऊ रोही लांडगे याय ना हाणायचे. चित्ता आला तडस आला याय ना फक्त व्हॉट्सअपवर टाकायचं. एस टी थोडा जाणार आहे ते चित्ता आणि तडस. अजून कोण्या गावात बाईला फाडलं नाही, फाडावं अशी माझी भावना नाही. कारण कवावीन हे लावायचं नट्टापट्टान घरी. चित्तान तडस घरात कशाला येणार आहे? फाडले तर आमचे भाऊ, लाडके भाऊ.
फार अवघड परिस्थिती देवा यांना राख रे. मम्मी अगं आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. राजेसाहेबाला सगळ्या बायकांनी ऑफर मागितलेले. राजेसाहेबांनी ऑफर दिलेले, जे जे मागेल ते राजेसाहेब पुरवणार आहेत. बक्षीस वितरणाचा दिवस आला. सगळी लोक सज्ज झाली आणि राजाने प्रधानाने एक एक नाव पुकारायचं आणि राजाने ते बक्षीस द्यायचं. सन्मान होत होता, सन्मान चित्र आणि बक्षीस. पहिल्या बाईचं नाव पुकारलं, सौ शकुंतलाबाई मिक्सर. शकुंतलीचं अवसनच काय, घेतलं मिक्सर मागून. सौ चंद्रभागाबाई कुकर. बसली शिट्टी आणत. कुकर मिक्सर एकीन कुकर. म्हणलं बाई महाराज घरी आले की ताबडतोब स्वयंपाक करायचा. बाई त्या दिवशी उपवास होता व ते, आणि मग घरात काहीच नव्हतं. हे मिक्सर बरं आहे. शेंगदाणे घ्यायचे, खड्या सगळं त्यात टाकून द्यायचे, खुर्र वाजले की खाऊन घ्यायचे. 2-4 चमचा साखर टाकली की. शकुंतलीनं मिक्सर मागितलं, चंद्रभागाबाईनं कुकर मागितलं. एकीनं इस्त्री, एकीनं वॉशिंग मशीन, एकीनं गॅस, एकीनं डबल सिलेंडरचं टाकं, एकीनं स्कूटी मागितली ती पर्र, एकीनं ती वानेराची शेपटं मागितली, इकून दाबायचं कानवरी. ईद राहिले हे या काट्टीले कोणी कुठे काढून ठेवलं तिनं. आता वानेराचे शेपटे आहेत ते 2, खालून गोंडा दाबलं कानवरी. इतका पिसा जमाना येईल असं माहीत नव्हतं. इतके येड्या जमान्यात आपण जगू म्हणून काही दिवसात वानेराचे शेपटे. काय पिशे लोक येतं रामजाने. चला, एकीनं हे मागितलं, एकीनं स्त्री, एकीनं काय जे काय काय सगळं मागितलं. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. 500 क्रमांकाची बाई आली. तिचं नाव होतं रुक्मिणी. सौ रुक्मिणीबाई. पण रुक्मिणीबाईच्या पुढे चिठ्ठी कोरी होती, काहीच नाव नव्हतं त्याच्यावर. प्रधानाने विचारलं, महाराजजी सौ रुक्मिणीबाई तुमची 500व्या क्रमांकाची पत्नी आहे आणि चिठ्ठीमध्ये त्यांनी काहीच लिहिलेलं नाही. राजाने बोलवलं त्यांना स्टेजवर, माईक दिला. हे सखे, हे प्रिये, आमचा उपक्रम आपणास आवडला नाही. काय पाहिजे आपल्याला? या सगळ्या 499 पत्न्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मागितल्या. ही दिवाळी ऑफर आहे. काय पाहिजे होतं ते मागून घ्यायचं होतं. 500व्या क्रमांकाची रुक्मिणी नावाची पत्नी पुढे आली आणि तिने सांगितलं, राजन मला ह्या वस्तू काही नको, मला फक्त तुम्ही पाहिजेत. कोण पाहिजेत? तुम्ही. 499 बावळट बसली. एक कुकर वाजवत जाय, एक मिक्सर वाजवत जाय, एक टेबल फॅन आणला बोट घालून फिरवत जाय. एक म्हणे मिस्त्री अशी करून ठेवलेली, गरम करून कर ना, असं गरम करून. म्हणजे पा एकीनं ब्युटी पार्लरचा बॉक्सच आणला, घे फाउंडेशन खाऊन. हे बोरकी टुरुक झाली तिथंच. शेजारीन बाई दचकली, अजून तिला सोनतागाच्या बटा बांधल्या तरी ध्यानावर येईन, इतकी पांढरी फटक झाली. तिथंच बसलेली. वक्ते बाबा म्हणतात, ज्या बाईला वाटते ना आपले होठ कायम लाल राहा, तिनं 2 बिबे फोडायचे आणि होटाला लावायचे असे कायम होट लाल. तिथून पुढं जर नाहीच झाले, लाल झाले, तर बाबा म्हणायची मी दवाखाना खर्च देतो. उरलेलं असे डोळ्याला पुसायचं आतून. असं कधीच लाली जाणार नाही वटावरची. ऐका, विषय महत्वाचा आहे आपला. कीर्तनाचा विषय, गर्भित विषय म्हणजे आजचा अभंग आहे. लक्षात घ्या. 499 हुशार आहेत का रुक्मिणीबाई हुशार आहे? ऐका, कोण हुशार आहे? रुक्मिणीबाई हुशार आहे. 499 अशाच 99% जाईल. कुकर, मिक्सर, इस्त्री, मिस्त्री, काय काय ते सगळे. ऐका, राजा कुठे झोपडपट्टीत राहत असतो का? राजा कुठं राहतो? राजमहालामध्ये. राजमहालामध्ये कुकर, वॉशिंग मशीन, सोलर सिस्टम हे नसतं का? जिथे राजा असतो, राजा चाले तेथे वैभव सांगाते. गजानन महाराज दिंडीत चालतात, दिंडीत. तरी महाराजांच्या सोबत काय नसते सांगावर? महाराज दिंडीत चालतात तरी सगळं वैभव जे शेगावला आहे ते रस्त्यानं असते महाराजांच्या सोबत.
याला म्हणतात जिथं राजा चालतो तिथे राजांचं सगळं वैभव चालत असतं. महाराजांना विंजनवारा घालण्यासाठी 2 भक्त कायम असतात. महाराजांच्या तिथे समाधीवर दर्शन हार घालेला असतो. महाराजांना प्रसाद द्यायला माणसं असतात. महाराजांच्या मागे पुढे सैन्य असतं. टाळकरी वृंदांचं भगवी पताका असते महाराजांच्या समोर. महाराज गरुड, टके, छत्र, चामर सगळी सामुग्री महाराजांच्या सोबत असते. ॲम्ब्युलन्स असतात, पाण्याचे टँकर असतात, सगळं वैभव असतं. राजा चाले ते वैभव सांगते. जिथे राजा असतो तिथे अन्य सामुग्री असतात, परंतु जिथं अन्य सामुग्री आहे तिथे राजा नाही. इतर पदार्थ तसेच आहेत. हा उदाहरण हे दृष्टांत फक्त समजण्यापुरता घ्या. बाकीच्या राजांची राण्यांची मागणी ही गैर आहे. रुक्मिणीबाईंची राणी योग्य आहे. श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या जगातला पसारा मिळवणं म्हणजे 499 पत्नी आहेत आणि एकच राजा मागणं म्हणजे रुक्मिणीबाई. विडाला विडाला आणि एकम विज्ञातेन सर्वम विज्ञातम भवती म्हणून एकच जाणा. ते जाणलं म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. महाराज म्हणून ओळखीला रे ओळखीला हरी. त्यालाच ओळखा, त्यालाच जाणा, त्यालाच मिळवा. दुसऱ्याला ओळखू नका, दुसऱ्याला जाणू नका आणि दुसऱ्याला मिळवू नका जीवनात. ते मिळवलं, ते जाणलं, ते प्राप्त केलं की सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत येतात. अहो आम्ही दुसरं काहीच केलं नाही. एवढाली हार लोक गळ्यात घालतात. आम्ही फक्त डोंगाच्या पोटी आमचं घर प्रपंच चालण्याच्यासाठी ही कीर्तनं करतो. स्पष्ट सांगतो, आम्हाला अजिबात तिळभरही भक्ती नाही पांडुरंगाविषयी. पण तरी आम्ही येत असताना जसं काय एखादा राजनेता आला फटाके फोडतात. आम्ही आल्यानंतर पुष्पाच्या पाकळ्या टाकतात. लग्नात आमच्या अंगावर फुलाच्या पाकळ्या टाकल्या नाही आणि मेल्यावर टाकतील का नाही सांगता येत नाही. परंतु आज कीर्तनात फुलाच्या पाकळ्या, छत्र, चामर, घोड्यावर बसवतात, कधी कधी हत्तीवर बसवतात, कधी विमान येतं, कधी गरुड येतं, कधी तो बपक्या हनुमान यायला लागला आता नवीन. हो, हे सगळे वैभव कशामुळे? फक्त ढोंगाने देव जाणला, ढोंगानं देव मिळवण्याचा प्रयत्न केला. ढोंगानं देव मिळवण्याचा प्रयत्न केला तर देव एवढ्या इच्छा पूर्ण करतो. खरंच डोळे बंद करून जर भगवंताचं ध्यान केलं ना तर महाराज देव घरगडी होतो. घरगडी कामावरचा गडी होतो. जे म्हटलं ती इच्छा पूर्ण करतो. आणि म्हणून संत हे भक्ती करतात. आणि श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो कामावरचा गडी होतो ना, हे आम्हाला माहिती असल्यामुळं आम्ही चित्तामध्ये त्याला धारण केलं. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात एक धरी
टाळ्या वाजवा. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. किती सुंदर आहे बघा. तुकोबराम तर एकच धरला आम्ही, कारण बाकीचे सगळ्या वस्तू सत्य नाहीत, एकच सत्य आहे. बाकीची सत्य नाहीत वस्तू, बाकीच्या स्थिर नाहीत वस्तू. अनेक वस्तू कालबाह्य झाल्या. मोठी मोठी वृक्ष गेली, मोठी मोठी पर्वतरांगा गेली, मोठी मोठी रस्ते बंद झाली, मोठ्या मोठ्या नद्यांनी प्रवाह बदलले. पण देव जसाच्या तसा आहे. 28 युग झाले पांडुरंग विटेवर असेच आहेत. आपलं 1.5 तास झाले कीर्तन सुरू झाले. रामदेव बाबांनी जेवढे आसनं केले नाहीत तेवढे आसनं झाले तुमचे करून. आता फक्त मागच्या यानं पुढच्याच्या खांद्यावर पाय टाकायचे राहिले. हां बस एवढंच. एका गावात मी कीर्तनानं गेलो. आदल्या दिवशी यमनी पुढं होती, दुसऱ्या दिवशी गेलो सुमनी पुढं होती, हो. तिसऱ्या दिवशी गेलो इमली पुढं होती, चौथ्या दिवशी गेलो कमली पुढं गेली, 6व्या दिवशी गेलो झांबली पुढं बसली होती. यमनी सुमनी इमली कमली झांबली पुढं. मी एक माई होती, म्हातारी बाई होती, आमच्या अक्षयदादाची आईसारखी. म्हणलं मा, हे तुमच्या गावातली पद्धत समजलीच नाही मला. दररोज पुढं बसणाऱ्या बदलून बदलून काऊन बसतात? ते म्हणे महाराज तुम्हाला सायड समजते का? नाही म्हणे आमच्या गावात सायड आहे, सायड सायवड सायड काय असेल. म्हणलं कशाची? ते म्हणे ज्यानं पुढं बसायचं त्यानं झोपायचं नाही आणि मागच्या सगळ्यांनी झोपायचं. एक दिवस ती पुढं बसते, मागच्या त्याच्या पाठीला असं अशी मान लावायची त्याच्या पाठीला, झनाट झोपायचं. टेन्शनचं काम नाही. महाराजाला वाटते सगळा मंडप जागी आहे. असे असे असं असं असेल तर काय. महाराज फार महत्त्वाची गोष्ट आहे. कीर्तनामध्ये सगळी मंडळी इथं अजिबात झोपत नाहीत. आणि म्हणून असं वाटते की हा सप्ताह 3 वर्षाचा नाही, किमान 30 वर्षाचा तरी असला पाहिजे. उडाला उडाला उडाला. पांडुरंग परमात्मा 28 युग झाले न मानी काही शीन. आपल्याला कीर्तनाविषयी गोडी नाही आणि म्हणून शीन येतो आपल्याला. शीन ज्या वस्तूविषयी गोडी असते त्याच्या शीन नाही येत. कोण्या गावात सांगा बरं जेवाय बसल्यावर कंटाळा आला त्याला? कोण्या गावात सांगा बरं? नाही बोललं कंटाळा आला हो, आता खावा वाटे नाही रजा, किती कंटाळा आला. हां पोट भरला असेल म्हणून सोडलं असेल त्यानं, पण जेवायचा कंटाळा आला अजिबात नाही. जेवायचं तर का बापरे. वाढायचं राहिलं पात्रावर तरी बी JCB चालू होते. म्हणजे JCB म्हणजे हात चालू होते. पात्रावर सुरू झालं, जे पदार्थ आवडत नाही ते कोपऱ्यात नेऊन घालते. त्यास मीठ तिकडं नेऊन घालते. शहाणपणा काय करायला लागते जेव्हा बसल्यावर? मुकाट्यानं बसावं ना, मीठ घालते तिकडं. कोशिंबीर आवडते अलीकडे, रसाची वाटी तिकडं ठेवली अलीकडून घेते. पुरणपोळी असे JCB काम चालू लगे. अरे वदनी कवळ घेता झाल्याशिवाय ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मनावतम ब्रह्मैवत्येन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. अरे आम्ही पंढरपूरला शिकेले. पंढरपूरला ब्राह्मण काकाच्या घरी भोजन असायचं. आजही आम्ही आता ब्राह्मणाच्याच घरून जेवून आलो. ब्राह्मणाच्या घरी जेवत असताना जेवणाऱ्याने शहाणपणा करायचा नाही, हात बांधून बसायचं वाडेपर्यंत, फक्त पाहायचं. असं JCB नाही सुरू करायची. मीठ पलीकडं, बुंदी अलीकडं, बाकीचे जे आवडत नाही ते पदार्थ कोपऱ्यात नेऊन घालता. अजिबात नाही. शांत बसाय, शांत शांत शांत. आणि मग ब्राह्मण काकांनी सांगितलं घ्या कृष्णार्पणमस्तु, आणि मग झपका लावायचा. वाढणारे बिन ताटाला टच नाही झाला पाहिजे. चमच्या एक ताटाला झटकून टाकू लागलं असं. जसं झटकलं तसं त्याच्यात ती भाजी मा डोळ्यात उडू लागली. मी 2दा-3दा हाणू दिलं आणि 3ऱ्या वेळा अशी जनन लागवली का नाही. अभिषेक मला संगच होती जेवाय. थंडगार झालं. त्याला अजून ऐकू येत नाही. एसट्या मागून जातात त्याच्या पुढं जो अशा शेजारून, पण त्याला दिसली पुढं गेल्यावरच दिसते. फक्त कानाचा हिशोबच नाही त्याचे. वाढायच्या या सगळ्या पद्धती येतात. आता हे सगळे एका कीर्तनात नसते सांगतायत. एका कीर्तनात सांगितल्यावर त्याची एक्स्ट्रा चार्ज लागतात ना त्याचे. एका कीर्तनात कसं सांगा. एका गावात एक बाई अशी वाढायला आली, बापा बापा बापा, गीतांजली हावडा एक्सप्रेसच इतकी पळत काय लिहा लागते माय. हळूहळू ये ना ते भिल कच्च्या काळजात गेलं ते. अशी पळतच आली, पळतच.
अशी फास्ट आणि जुर्रकून काय तिचा मूड फिरला, पिछे मूड जशी फिरली तशीच महाराज तिची साडी माझ्या पात्रावून गेली, साडीहून पात्रावून गेली, पात्रावून साडी गेली आणि भजेन पापड गेली, दरवाज्यात गेली, मागं पाहिलं. म्हणलं बरंच पाहिलं बाबा या सत्यभामांवळून. मग म्हणे महाराज काय लागलं मग सांगा. म्हणलं मा एकदा आहे फक्त एकदा. आणि कशासाठी? तुझ्या साडीला भजेन पापड गेले तेवढे घेऊ दे, इथं भेटली तर भेट, डबल वरी भेटू नको. इतकं खायला जोरात यायला लागते भाऊ. जेवायचं असल्यावर ती मरण कच्च्या पहिलेच बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या, ध्यानाच्या गोळ्या, ह्या सगळ्या गोळ्या चालू असताना जर इतकी जोरात अंगावर यायला लागते नसते ह्या सगळ्या गोष्टी. काही गोष्टी पळा लागतात. उडाला उडाला अरे सगळ्या वस्तू कालबाह्य झाल्या मायबाप. सगळ्या वस्तू जीर्ण झाल्या. रज्ञा पर्वतांनी आपापल्या दिशा बदलल्या. वृक्ष लता वेली. तुम्हाला माहिती नसेल, आमच्या संदीप महाराजाला माहिती आहे. विठ्ठल बाबा आमच्या शेताकडे जात असताना एवढं मोहाचं झाड होतं. इकडे सोल म्हणतात का धान म्हणतात? हां सोल. ती लंबी गाडी आवडायची वैरणीची. एक सोल पुरत नव्हता त्याला, त्याच्या खोडाला. एवढं खोड होतं त्याचं. मला असं वाटत होतं हे मोहाचं झाड संपणारच नाही कधी. एके दिवशी आमच्या बाबाला विचारलं, बाबा हे मोहाचं झाड कधीपासून आहे? हे बायगड्या तू काही बी विचारत बसतं म्हणे माणसाला. कधीपासून आहे म्हणे? मला कळत नाही, माझ्या आजोबाला कळत नाही, तेव्हापासून हे मोहाचं झाड आहे. बाबाला सहज विचारलं मी, का हो बाबा हे मोहाचं झाड अजून किती दिवस राहणार आहे? ते म्हणे आपल्यासारखी 100 माणसं मरतील तरी सुद्धा हे झाडाला काहीच होतं. खरंच असं मोठं खोड होतं, मजबूत खोड होतं. JCB सुद्धा चालली नसते त्याच्यावर. आज मितीला तुम्ही महागावात येऊन पहा, माझे बाबाही जिवंत आहेत, मीही जिवंत आहे. एवढं एक सोल पुरत नाही एवढं खोड होतं. ते मोहाचं झाड तिथे शिल्लक नाही, नामशेष त्याचं एवढं टरफल सुद्धा नाही. मोठी मोठी वृक्षलता वेली पर्वतरांगा नष्टप्राय झाल्या. माणसं राहतील नाहीत राहत. ह्या सगळ्या गोष्टी अस्थिर आहेत. फक्त एकच स्थिर आहे. महाराजांनी वर्णन केलं, तुझं विन काही हे विषय सांगत आहे मी. तुझं विन काही स्थिर राहायचे नाही. सगळ्या गोष्टी कालबाह्य झाल्या, काळाच्या हारी गेल्या. पण पांडुरंग जसाच्या तसा आहे. पांडुरंग मागे होता, आजही पुढे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा पंढरपूर होतं तेव्हा पंढरीचा रानाही होता. आणि म्हणून जो सत्य आहे, जो आनंद स्वरूप आहे, जो चित स्वरूप आहे, त्याच तत्वाला आम्ही चित्तात धारण केलं. एक दरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. काहो श्री तुकोबाराया, त्याच देवाला का तुम्ही चित्तामध्ये धारण केलं? श्री तुकोबाराय म्हणतात, त्याला चित्तात धारण केल्याने आमची सगळी कामं पूर्ण झाली. दुसरं चरण
टाळी वाजवा. वा वा वा, किती सुंदर महाराज. इतकं उंच म्हणणं सोपं नाही. हीच मंडळी जाणून ह्या गोष्टी कशा म्हणायच्या. तर तुम्ही जर इतकं उंच म्हणायचं असेल ना तर डोंगरात जाऊन म्हणा. गावाच्या गावकरी म्हणसाल तर बडवल कोणी धरून तुम्हाला. आवाज दुसराच काढसाल. हा 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 हो 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 असं जर म्हणाय गेले तुम्ही तर जमणार नाही. याला स्वर पाहिजे, ताल पाहिजेत, याची गणित आहेत. इंजिनियर फिका आमच्या मृदंगाचार्य महाराजांच्या पुढं. इंजिनियरला जागा मोजून दिल्या जाते. इंजिनियर घरी नेतो, कॉम्प्युटरला विचारतो इतकी इतकी चौरस मीटर जागा आहे, याच्या संडास कुणीकडून, बाथरूम कुणीकडून, आणि 4 दिवसांनी प्लॅन काढून आणते. मृदंगाचार्याला तसं नाही. इथे यायनं प्रमाण म्हणलं की ताबडतोब त्याचे गणित टाका लागतात आणि तितकं सादर करावं लागतं. इतकं सोपं थोडे मृदंगाचार्याचं गणित. म्हणून हे वारकरी संप्रदायाचं सगळं लाईव्ह हे सुरेश वाडकरपेक्षा वारकरी श्रेष्ठ का. यांना वेळच नसते. क्षणात प्रमाण म्हणावं लागतं. क्षणात. दुसऱ्या चरणात म्हणल्यावर काय हो महाराज, काय हो, काय हो नसते. लाईव्ह आहे हो, काय हो नाही, ताबडतोब पुसतावं लागतं. म्हणून संप्रदायात फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही मंडळी सगळं चालवतात. महाराज वर्णन करतात. तेने झाले अवघे काम निवारेला भवभ्रम. तुकोबराय म्हणतात पांडुरंगाला चित्तामध्ये धारण करण्याचं कारण ही सगळी कामं आमची पार पडली. सगळी. काही कीर्तनकारांची खायला सोय नव्हती आमच्या कीर्तनकाराला. आज 40 लाख रुपयाच्या गाडीत फिरतात. शहरानं जिल्ह्याच्या ठिकाणी चांगल्या मातब्बर लोकांची घरं होऊ शकत नाहीत. आमच्या शेकडो कीर्तनकाराची जिल्ह्याच्या ठिकाणी घरं आहेत. जिल्ह्याच्या राष्ट्रात आम्हाला महाराष्ट्रात लोक ओळखतात. कान्याकोपऱ्यात कुठेही गेलं तर लोक आमच्या नावानं ओळखतात. ही सगळी कामं पांडुरंग पूर्ण करतो. महाराज कोणी ओळखलं असतो. आता शुकदास महाराजांना या परिसरामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्फूर्त किंमत द्यात लोक. शुकदास महाराजांनी ही भक्ती केली नसती, शुकदास महाराजांनी हा धर्म प्रसार केला नसतात, कोणी ओळखलं असतं. म्हणून भक्तीने मनुष्य किती उंच होतो. म्हणून तेने झाले अवघे काम निवारेला भवभ्रम. भक्ती केली की सगळ्या गोष्टी पुढे सिद्ध होतात. महाराज वर्णन करतात सगळी कामं आमची मार्गी लागली. काय काम असते हो महत्वाचं. ही क्षुल्लक कामं आहेत. ही क्षुल्लक. बाकीची कामं तर क्षुल्लक आहेत. आमची गाडी पोलीस अडवत नाही आणि अडवली तर नारळावरच सोडते फक्त. फार झालं तर काय द्यायला लागते त्याला, नारळ. आमच्यासारखी उर्मट जातं कोणती नाही. पोलिसाला दिलं तर घिस करून नारळ, आणि दिलं तरी त्याला म्हणतं असतं साहेब शेंडी तुम्ही काढा ना, अर्धा आम्हाला द्या खायला, झोप यायला लागली आता. म्हणजे इतकी उघरट जात कशामुळे झाली असेल. या भक्तीने देवाच्या इतकी ताकद येते अंगात. गुररावतो. त्या दिवशी समृद्धीवर गाडी पकडली आमची. गाडीला एक तर नंबर प्लेट नव्हती नवीन, दुसरी गोष्ट लायसनही नव्हतं. काचच खाली घेतलं नाही. साहेबांनो रूळ मारायला सुरुवात केली. अहो काय थोडी माणुसकी तर धरा म्हणे, काच तर खाली घ्या. हां मग म्हणलं काय हरकत नाही, घेतो खाली. काय करा लागले काय. मी म्हणलं विचार करा लागलो. विचार कशाचा करता म्हणे. तुम्ही उभे राहिले आता काय सांगू काय याचा विचार करा लागलो. ते बाकीचं बंद करा म्हणे, आता लायसन दाखवा म्हणे. म्हणलं लायसन घरी आहे, थांबा बायकोला फोन लावतो. ते म्हणे इतका वेळ नाही आमच्याजवळ. म्हणलं मग माझ्याजवळ नाही पण इलाज नाही ना आता, लायसनच जवळ नाही. घरच्याला फोन लावला, त्यानं ओळखलं, लय दिसते म्हणे जाईल कॅसेट. ते म्हणे तुमची जाऊ द्या लवकर. त्याला माहिती याच्याकडून निघणार काहीच नाही, दुसऱ्या 4 शिकारी जातील आपल्या हातातल्या. आम्हाला जाऊ द्याला तर काहीच करता आलं नाही. इतकी ताकद येते कशामुळे. या डोंगरातून रात्री जायची हिंमत आहे का. आमचे शेकडो कीर्तनकार, शेकडो भजने रात्री मोटरसायकल घराच्या बाहेर निघतात. कोणाचंच धाक नसतो, कोणाची भीती नसते, सुखरूप घरी पोहोचतात. कोणाच्या शक्तीने, पांडुरंगाच्या. गावात माणसं लघवीला दारात उभं राहायचं असेल तर बरेच माणसं असे आहेत की बायकोल दरवाजात उभं करतात. गोष्टी लय करतात. परवा दिवशी 50 चोर पळवले, चित्ता पळवला, लांडगा दमवला. या गोष्टी सहज आहेत, या बोलायच्या गोष्टी आहेत. लघवीला उभं करायचं असं तर बायको म्हणजे दरवाजा अलीकडे येईन जरा, दरवाजा अलीकडे येईन जरा. एकाची बायको नेमकीच दरवाजात झोपतच होती. ती अशी रातभर कीर्तन आणि झोपतच. ती म्हणे बस आणावं लवकर. काय दररोजची झडतीच. हां पाणी कमी पेत जा बरं. ते त्याला टिप्स सांगू लागले.
ही झोपतच होती. दरवाज्यात आली, जिथं तिचा हात गेला तिथं लाईटाचं बटन होतं. झोपतच होती. हे खाली बसणं आणि तिचं लाईटाच्या बटनावर हात जाणं. खाली बसल्याबरोबर लाईट बंद झालं हिच्या झोपच्यानं. आणि तेवढ्यात डुक्कर एका पत्राच्या खोलीत घुसणं संगत झालं. असा आवाज झाला, हे बिना पसारा गुंडाळ्याचं पलंगावर गेलं. बायकोनं ओळखलं. आणि दुसऱ्या दिवशी काड्या घालणं चालल्या चुलीत आणि स्वयंपाक करणं चालला. ते म्हणे तुला माहीतच नाही. तिला माहीत सगळं, तुला माहीत नाही म्हणे. काय परवा दिवशी म्हणे अंधार सांगी भागात म्हणे पांडुरणा भागात चोर आले होते. पठ्ठ्याने एकठ्यान पळवले. ते म्हणे दिवसाच ना, दिवसा स्वयंपाक होस तरच, संध्याकाळी तर दरवाज्यात उभं राहायला लागते. आमची शेकडो कीर्तनकार भजने रात्री मोटरसायकलवर पोचतात. आमची गाडी पंक्चर होत नाही. तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. सगळी ही छोटी मोठी कामं तर देव करतोच हो, परंतु मोठी कामं करतो. काय काय काम आहेत मोठी? महाराज म्हणतात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सगळ्यात मोठं काम आहे मोक्षप्राप्ती. ही मोक्षप्राप्तीसुद्धा या भक्तीने होती. पांडुरंगाला चित्तामध्ये धारण केल्यानंतर तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. सगळी दुःख आहेत. महाराज म्हणतात किती दुःख असतात हो, दुःख सांगता येत नाहीत किती. अनेक दुःखे सांगो किती, सकळ संसाराचे पाषाण म्हणून एक या संसारात अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाहे पाषाण फुटते भयकाप चित्ती भरला असे. संजय महाराजांचा आमचा विषय झाला. दगडाला जर दुःख सांगितले संसारातले तर महाराज दगड फुटल इतकं दुःख आहे संसारात. बरेच काही नवरे त्यांची बायको त्यांना नीट बोलत नाही. बऱ्याच काही बायका आहेत त्यांची नवरी त्यांना नीट बोलत नाही. बरेच काही दोघं नवरा बायको चांगले त्याचे सासू सासरे बरोबर बोलत नाहीत. बरेच सासू सासरे चांगले आहेत त्याचा ननंद भावजायचं भानगड असते. सगळी घरात चांगले असतात. घरात वांग भाजाय पण काही नसते. वांगी विकत आणावं घरात परिस्थिती नसते. एक दुःख नाही या संसारात. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरला असे. एक दुःख नाही महाराज, एक दुःख अनंत दुःख आहेत महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात ही सगळ्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमात्म्याच्या भक्तीने होती, त्याला चित्तात धारण केल्याने. आणि म्हणून महाराज आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, त्याच्यात संसार दुःख आलं, त्याच्यात भवभ्रम आला, त्याच्यातच हे जे संसार आहे जो त्रास देतो तो त्रास देणारा संसाराचं भयसुद्धा नष्ट होते. म्हणून तेने झाले अवघे काम निवारेला भवभ्रम. महाराज आणखी काय हो, महाराज वर्णन करतात आम्ही चित्तामध्ये धारण केलं तर परिणाम आमची अशी स्थिती झाली. या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांग
वाजवा बरं एकदा. हे चरण जरा कठीण आहे, अर्थ सहज सांगता येईल या चरणाचा, परंतु या चरणाच्या वृत्तीवर येण्यासाठी फार मोठ्या संतांच्या सहवासात राहावं लागतं. परद्रव्य परनारी झाली विषयाची परी, आणि म्हणून या चरणासाठीच मी क्षमा मागितली होती सुरुवातीला. आमची डोळी विषाने भरलेली आहेत. आम्हाला परस्त्रिया दिसल्या की लोलुपता निर्माण होते, मन लालायित होतं, लक्षात घ्या. आणि म्हणून ही दिव्य दृष्टी आली पाहिजेत. श्री तुकोबराय वर्णन करतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. काय सुंदर तुकोबरायची मागणी. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी, त्याहुनी आंधळा बराच मी. काय तुकोबरायांचं उंच धोरण आहे हो. आणि म्हणून आमच्यासारख्या वेड्या कीर्तनकारांनी हा अभंग घेऊ नये. त्या स्थितीवर आरूढ होणाऱ्यांनी हा अभंग घेतला पाहिजे. पापाची वासना डोळ्यानं जाऊ नको देवा. फार भयंकर इंद्रिय येते. सौभरी ऋषी नावाचे संत होऊन गेले, पाण्यामध्ये तपश्चर्या करू लागले. पाण्यामध्ये कुठं? समुद्रामध्ये, पाण्यामध्ये तपश्चर्या करू लागले. एके दिवशी एका माशीचा आणि माशाचा संघ चालला होता. त्या दोघांचा संघ पाहून सौभरी ऋषीला अंतःकरणामध्ये काम उत्पन्न झाला. ओंकारेश्वर नगरीच्या राजाकडे गेला. ओंकारेश्वर नगरीचा राजा होता मानदाता. त्याला 50 मुली होत्या. ऋषीने सगळं विसरलं. ऋषीने सांगितलं की ए राजा, तुझ्या पोरी मला दे, मला लग्न करायचंय त्याच्यासोबत. अमंगळ वेश होता, दाढी जटा वाढलेल्या होत्या. राजाने सांगितलं तुला ज्या पसंत पडतील किंवा तुला होकार ज्या देतील त्यांच्यासोबत लग्न कर. ऋषी तपबलाने माघारी गेला आणि दिव्य रूप धारण केलं. 50च्या 50 मुली भांडू लागल्या, हा नवरा मला करायचा, हा नवरा मला करायचा. 50ही मुलींनी मानदाता राजाच्या मुलींसोबत लग्न केलं, 50 मुलींसोबत. म्हणून महाराज म्हणतात, या डोळ्याने पाप दिसलं की वाचेला येतं, नाना प्रकारच्या गोष्टी करायला लागतं. पापाची वासना नको दाऊ डोळा. या डोळ्याने पाप दिसू देऊ नको. तुकोबराय म्हणतात, झाल्या विषयाची परी. एक नाही सांगितलं, दोन्ही गोष्टी सांगितल्या. परद्रव्य परणारी. आम्हाला या अभिलाषा होते. काही आमच्या कीर्तनकारांना लोक भरभरून पैसे देतात. आमचे पुरुषोत्तम महाराज पाटील असतील, सोपान महाराज असतील, विशाल महाराज असतील, या लोकांना लोक 50-50 हजार रुपये देतात. आम्हाला वाटते की आम्हाला का पैसे भेटत नाहीत. अभिलाषा होते. महाराज म्हणतात, अशी अभिलाषा होऊ नये. आणि स्वतःची झाली तर चालेल, पण दुसऱ्याच्या धनावर तर डोळा अजिबात नसला पाहिजे माझा, अजिबात नाही. दुसऱ्याचं धन हे अनर्थक आहे. अर्थाना मार्जने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिग अर्थान क्लेशकारिणः. माझे श्री गुरु भाऊ सांगायचे, अर्थानाम अर्जने क्लेश. अर्थार्जन करत असताना, पैसा मिळवताना फार क्लेश आहेत. लोक म्हणतात आमच्या कीर्तनकारांना भजण्याला 1000 रुपये रोज, 2000 रुपये रोज कशाला पाहिजेत. 2 लेकरं सोन्यासारखी गमवली आम्ही. मोटरसायकलचा प्रवास सोपा नाही. ॲक्सिडेंट झाला, उडवलं. 2000 रुपयानं काय होणार आहे तुमच्या? 2000 रुपये दिले म्हणजे काही कीर्तनकाराचा निर्वाह होईल? भविष्य निर्वाह आहे. सोपी गोष्ट नका समजू. छातीवर दगड ठेवून ही मंडळी तुम्हाला उद्बोधन करण्यासाठी दर्या दरकोटामध्ये फिरतात. इतकं सामान्य त्याग समजू नका संप्रदायाचा. आम्हाला खावं वाटतं बेसन, देतात पनीर. अनेक इच्छांवर आवर घालावं लागते. सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून कधी कधी अभिलाषा होते. अर्थानामार्जने क्लेशस तथैव परिपालने. पैसा सांभाळतानाही दुःख आहे. नाशे दुःखम, नष्ट झाला तर दुःख आहे. नाशे दुःखम वेळे दुःखम, खर्च करताना सुद्धा दुःख आहे. दिग अर्थान क्लेशकारिणः.
धिक्कार असो या पैशाच्या व्यवहाराचा. महाराज म्हणतात क्लेशकारी आहे हे सगळा व्यवहार. आणि म्हणून महाराज म्हणतात की परद्रव्य दुसऱ्याचं द्रव्य किती पाहिजेत आपल्याला. पण तुकोबाराय म्हणतात परद्रव्य परणारी झाले वेशाची पर्यंत. तसे तुकोबाराय वागले. श्री जगद्गुरु तुकोबारायांना नजराणा पाठवला तरीही त्यांचा स्वीकार केला नाही. मंबाजी गोसावी सालो मालो यांनी एक सुंदर स्त्री अप्सरे समान पाठवली तरी तुकोबारायांनी माघारी पाठवलं. ही शक्ती झाली विषयाची परी. महाराज म्हणतात तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. काहो हे सगळं करत असताना काहो तुकोबाराय फार चांगला व्यवहार लागत असेल. तुकोबाराय म्हणतात काहीच फार व्यवहार लागत नाही. असं जीवन जगत असताना फक्त भगवंताचं नाम कंठात असलं की त्याचा उद्धार झाला शेवटच्या चरणात. तुका म्हणे भारा, तुका म्हणे भारा, तुका म्हणे भारा, तुका म्हणे भारा. तुका म्हणे भार, तुका म्हणे भार, तुका म्हणे भार, तुका म्हणे भार. नाही लागत आ
सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी अर्पण करायची आहे. खरंच आज पांडुरंगाचं चिंतन करण्याची इच्छा झाली आणि जे समोर यूट्यूब चॅनल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या यूट्यूब चॅनलचा फार दबदबा आहे आणि यूट्यूब चॅनलचं नावही फार सुंदर आहे, राजा पंढरीचा. आज ते सोबत आलो आम्ही डोणगावरून. राजा पंढरीचं नाव आणि वर्णनही राजा पंढरीचं आणि चाल आज आपण अभंगामध्ये केलं आणि म्हणून आमचा हा यूट्यूब चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर जगामध्ये विख्यात व्हावा अशी सद्भावना भगवान पांडुरंगांना आम्ही करतो. आमचे जिवलग मित्र श्री नितीनजी रिंडे 2 दिवसापासून हे प्रक्षेपण सगळ्या भारतामध्ये दाखवण्याचं, जगामध्ये दाखवण्याचं काम करतात. हा सोहळा अजरामर करण्यासाठी ते आदरणीय संजय महाराजांनी त्यांना आमंत्रित केलं आणि ते या ठिकाणी येतात. खरं तर हा कार्यक्रम ज्यांच्या सौजन्यातून साकार होत आहे ते श्री हरिभक्तीपरायण गजानन भाऊ डाखोरे, निलेश भाऊ करवते नवेगाव आणि अन्नदाते श्री संतोषराव गोविंदराव देवकते पांडुरणा. आज पहा हळूहळू पिंपळडोळीचा सप्ताह पंचक्रोशीचा सप्ताह झाला. आज या गावकऱ्यांची पंगत नाही तर पांडुरण्याच्या मंडळीची पंगत. एकदा टाळ्या वाजवा. फार सुंदर भोजन प्रसाद आपण घेतलेला आहे. आदरणीय महाराज श्री मोठं मन करून या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अभिषेक महाराज आहेत मृदंगा साथ करण्यासाठी. आमची ही सगळी वारकरी शिक्षण संस्थेतली भजनी मंडळी. रामदास महाराज सुंदर काकडा घेतात आणि आदरणीय महाराजांच्या मुखातून आपण कथा कीर्तन श्रवण करतात. किती प्रेम आणि कळकळ आहे तुमची या गावाबद्दल. इथे गजानन महाराजांचं मंदिर व्हावं म्हणून ते धडपड करत आहेत. हळूहळू त्यांच्या प्रयत्नाला यशही आला. एवढा भूखंड आदरणीय आमचे सुनाबापू असतील त्यांनी आपल्याला दान केला. विशेषत्वाने म्हणजे या गावाची फार दूरदृष्टी. मुस्लिम समाजाची लोकसुद्धा या मंदिराला वर्गणी देतात. बौद्ध समाजाची लोकसुद्धा या सप्ताहाला मदत करतात आणि वर्गणी देतात. हा भूखंडसुद्धा मुस्लिम बांधवांनी या भक्तीसाठी खुला केला. विशेषत्वाने बाहेरगावच्या लोकांचं सहकार्य. आमचे सचिनदादा गिरे तिथून हार घेऊन येतात. आमचे देवकते साहेब, विनोद भाऊगिरी, सगळी मंडळी परिसरातील. खरोखर असंच सोहळा गावचा नसला पाहिजे. पांडुरंग जसं एकाचा नाही, पांडुरंग सगळ्या विश्वाचा आहे, तसा सप्ताही एकाचा नसला पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून एका गावचा सप्ताह पार पाडला पाहिजे. तसा इथं पाडतात. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. आमचे विष्णू महाराज आहेत, आमचे संदीप महाराज आहेत, आमचे संजीत बाबा आहेत. या सगळ्यांच्या चरणी पुनश्च सेवा समर्पित करून पाणीला पूर्ण राहा. ज्ञानेश्वर